आलो आलो आलो. ताईसाहेब काय झालं, एवढे घाबरलेले का तुम्ही? हो मम्मा डॅडू. मम्मा डॅडू? मम्मा डॅडू दिसत नाहीत कुठे घरात. अहो ते नाहीच आहेत तर दिसणार कसे? नाहीत म्हणजे कुठे गेले? त्या फलटणवाल्या मावशीकडे गेले का परत? मावशीने एकदाची गेली तर बरं. अहो ताईसाहेब सणासुदीला असं काय बोलताय तुम्ही? नाही सॉरी मला तसं नव्हतं म्हणायचं. पण आता त्या मावशीच्या प्रॉपर्टीच्या नादात मम्मा डॅडू ना अचानक न सांगता गायब होतात. हे थांबायला पाहिजे की नाही? त्यांनी मला सांगून बाहेर गेलं पाहिजे की नाही? अहो त्यासाठी मी आहे ना. आणि असंही ते काय फलटणला नाही गेलेत. मग कुठे गेले? दिवाळी सेलिब्रेशनला गेलेत. दिवाळी सेलिब्रेशन? हो म्हणजे काय, मालक आहेत ना ते त्यांच्या मित्रांसोबत गेलेत लोणावळ्याला. 2 दिवस येणार नाहीत म्हणालेत. बरं काय म्हणाले ते, हा प्री दिवाळी पार्टीला गेलेत ते. आणि बाईसाहेब त्यांच्या किटी पार्टीच्या त्या बायका त्यांच्यासोबत रिसॉर्टला गेल्यात पत्ते खेळायला. पण उद्या येणार बोललेत ते. ताईसाहेब नाही म्हणजे आता मी पण निघतो. आता तुम्ही कुठल्या पार्टीला चाललात? अहो आमची कसली आली आहे पार्टी, पण दिवाळी तोंडावर आली आहे ना. बरीच काम आहेत हो घरी, म्हणजे साफसफाई, डेकोरेशन, लाइटिंग, फायटिंग, कंदील बिंदील, फराळ. हो फराळ थोडा का असला तरी पण करायचं ना. लाडू, चिवड्या, चकला सगळं करायचं आहे. आणि काय घरातला एकमेव पुरुष माणूस मी म्हटल्यावरती हे सगळं मलाच करायला लागणार ना. दिवाळीला एवढं सगळं करायचं असतं? हो सगळेच करतात ना. या घरात कुठे करतात? अहो तुम्हाला हवं तर आपण फराळ करूयात ना. मी तुमच्यासाठी लाडू बनवू का? बेसनचे बनवू की रव्याचे लाडू बनवू? चंदू काका तुम्हाला तुमच्या घरी जायचं होतं ना? हो ताईसाहेब हे पण माझंच घर आहे ना. आणि तुम्ही तर माझ्या ताई आहेत म्हटल्यावरती एवढं करूच शकतो. तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी बनवतो. चंदू काका नको, मी करीन माझं मॅनेज. तुम्ही जा घरी, घरचे सगळे वाट बघत असतील ना? हो नक्की नक्की घरी जा तुम्ही. बरं ठीक आहे. बरं फराळ बनवून झाला की तुमच्यासाठी घेऊन येतो. तुम्ही तुमची काळजी घ्या. आणि हो ऍडव्हान्स मध्येच हॅपी दिवाळी. हॅपी दी. हॅलो. काय काय झालं? काय कुठे काय झालं? नाही म्हणजे फोन उचलून डायरेक्ट नुसतं हॅलो. ते मित्रा दोस्ता फ्रेंडावाली ती सगळी एक्साइटमेंट कुठे? माझी एक्साइटमेंट पत्ते खेळायला आणि रिसॉर्टवर टाइमपास करायला गेलीये मम्मा डॅडू बरोबर. म्हणजे काही नाही, ते सोड तू. तुझं काय चाललंय? माझं तर आता आज खूप काय काय असणार आहे. दिवाळी आली आहे ना. हो माहितीये. म्हणजे डेकोरेशन करणं, दिवाळीचा फराळ, कंदील बनवणं वगैरे ही सगळी कामं असतील ना? कामं कसली ग? अगं त्यात तर खरी मजा आहे. सणासुदीच्या दिवशी सगळ्यांनी असं एकत्र येऊन मिळून मिसळून सगळं करणं, याच्यात जो परमानंद असतो ना तो कशातही नसतो. तुमचा काय प्लॅन दिवाळीचा? आमचा काही प्लॅन असण्यासाठी आधी आम्ही एकत्र असायला हवं. मम्मा डॅडू बाहेर गेलेत आणि मी घरात एकटी आहे. काय तू दिवाळीच्या दिवशी एकटीच घरात? तू असं बोलून अजून सॅड करू नकोस मला. ऑलरेडी मी खूप सॅड आहे. हा आजचं ठीक आहे, पण असं एकूण दिवाळीसाठी काहीतरी करणार असेलच ना? काही करणार नाहीये. आमच्याकडे दिवाळीचं काही कौतुक नसतं. म्हणजे आम्ही सगळं रेडीमेड घरी घेऊन येतो, ते आयदर आम्ही खातो किंवा मग सर्वंट्सला देतो. मग श्रीमंत सर्कल मधल्या श्रीमंत लोकांना महागडी गिफ्ट देतो आणि त्यांच्याकडनं गिफ्ट घेतो. शॉपिंग तर काय आम्ही दर महिन्यात करतच असतो, तसं याही महिन्यात करतो. आणि मग काय पत्ते खेळतो, शो ऑफ करतो, पैसे उडवतो आणि मग तोंड देखलं एकमेकांना हॅपी दिवाळी म्हणतो आणि झोपून जातो. आणि या सगळ्यातलं मला काहीच आवडत नाही, त्यामुळे मी काहीच करत नाही आणि करणारही नाही. हो सॉरी. अरे तू कशाला वाईट वाटून घेतोय? बघ तू तुझा मूड खराब करू नकोस. मी माझं काय ते बघितलं. तू तुझं बघणार तर मी कोणाकडे बघायचं? मस्का मारू नकोस. हा हे नाही ग, मी ऍक्च्युली तुला एक काम सांगणार आहे. खूप महत्वाचं काम आहे, दिवाळी स्पेशल काम. काय? लवकरात लवकर एकदम तयार, म्हणजे कपडे घालून सुद्धा आणि मनाने सुद्धा. त्याने काय होईल?
मी असं म्हणतात की काहीतरी चांगलं घडावं असं वाटत असेल ना, तर आधी मनाची तयारी केली पाहिजे. आणि एकदा मनाची तयारी झाली की काहीतरी चांगलं घडतच, आणि ते तुझ्या बाबतीतही घडणारच. हा, फक्त जेव्हा चांगलं घडेल तेव्हाही बाकीची तयारी करायला वेळ मिळणार. त्यामुळे लवकरात लवकर तयार हो आणि तयार राहा. माझ्या बाबतीत इतकं सगळं चांगलं घडणार आहे हे मला माहिती नाहीये, पण तुला माहितीये. कसं काय रे? हा मग फेकी आहे, फेकी म्हणजे फेंगशुई आणि रेकी याचं मिक्सर आहे, जपानी विद्या आहे. मलाही फेकाफेकी जास्त वाटतेय. तसं तर तसं, पण तू पटकन तयार हो. ओके ओके, बाय. आदित्य कश्यप का फोन करतोय? तर हाय तो त्रास कमी आहे का? हा काय? हॅलो सुयश, कुठे आहेस? मी 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 इमर्जन्सी मध्ये, बोल पटपट. ओ अच्छा, सर्जरी सुरू आहे का? नाही सुरू नाहीये, पण सर्जरी करून स्टिचेस मारून सगळं सील करावं असं वाटतंय. बोल पटपट. म्हणजे तू तू इमर्जन्सी वॉर्ड मध्येस ना? अरे ती इमर्जन्सी वेगळी, ही इमर्जन्सी वेगळी. तू बोल ना काय ते. हे बघ, इथे एक इमर्जन्सी झाली आहे ज्याचा तुला फायदा करून घेता येईल. म्हणजे मला काही कळलं नाही. बघ, दिवाळी आली आहे आणि अरे इथं माझं फिजिकल दिवाळी निघतंय रे. तू दिवाळीचं काय सांगतोयस? हे बघ, तुला जर माझं काही ऐकूनच घ्यायचं नसेल तर तसं सांग. मी तुला काहीच मदत करणार नाही आणि होऊ देसायचं दुसऱ्या कोणाशी तरी लग्न. एक मिनिट, एक मिनिट. हे बघ, सई फक्त माझे आणि मी तिला मिळवणार. कारण तुला माहितीये मला जे पाहिजे ना ते मी मिळवतोच. कधी, कुठे, कसंही. हा, अप्रतिम. हे बघ, त्यासाठीचीच एक संधी चालून आली आहे. सई घरी एकटी आहे. हे तुला कसं कळलं? अरे बाबा, तिनेच सांगितलं. अरे हे सईने तुला का सांगितलं? हे बघ, हे आदित्य कश्यप. हे बघ, डॉक्टर सुयश पटवर्धन. नुसत्या नावाच्या भेंड्या खेळायच्यात का आपण? हे बघ, मी तुझी मदत करतोय, उपकार करतोय समज. नाहीतर मला सांग, मी काही तुझी मदत करणार नाही. हे बघ, ठीक आहे, ठीक आहे. सॉरी. ओके, सॉरी. काय प्लॅन आहे सांग. हे बघ, आता प्लॅनिंग तुला करायचंय. दिवाळी आली आहे त्यामुळे तिच्या घरी जा. जरा दिवाळीची साफसफाई कर, पणत्या लाव, आकाशकंदील लाव. सईला ना असा दिव्यांचा झगमगाट खूप आवडतो. याने तुमचं बॉन्डिंग वाढेल, एकत्र याल तुम्ही. अरे ते बॉन्डिंग वगैरे सगळं ठीक आहे, पण हे बघ, ते साफसफाई, कंदील लावणं, फालतू डेकोरेशन वगैरे असली कामं मी करत नसतो. अरे पण अरे बघ, असली कामं करायला आमच्याकडे नोकर आहेत. मी त्या चंदू का बंधूला फोन करतो आणि त्याला सांगतो ते सगळं करायला. मग दुसरं काहीतरी सांगते, मला जमेल. बर, मग शॉपिंगला नेता येईल का तिला? नंतर डिनरलाही घेऊन जा. हा हा, हे जमेल. ठीक आहे, काही कर, पण सुयश आज प्लीज तिला एकटीला नको सोडूस. बघ, दिवाळी आहे, बाहेर अगदी आनंद उत्साहाचा माहोल आहे ना. आज जर ती घरात एकटी राहिली ना तर जाम सॅड होईल रे ती. आपण आज जर तू तिचा मूड बेटर करू शकलास ना तर तिचं मनही जिंकू शकशील सुयश. ओके, डन. फक्त आता तुला थोडीशी घाई करायला लागेल, पटकन नाही. गायचीच लागते रे सारखी. म्हणजे अरे दिवाळी उद्या परवा आहे ना, मग तेव्हा जातो ना. आज नाही जमणार मला. का? आज का नाही जमणार तुला? प्रेशर आहे रे जाम. तू कधीपासून तुझ्या कामाचं प्रेशर घ्यायला लागलास रे? अरे काम नाही, डबल काम आहे इथे. बघ, आता तुला काय जास्ती महत्वाचं आहे, काम का सई? सईच महत्वाची, पण मला आता सॉलिड काही करता येत नाही. सगळं लिक्विड होतंय आता. म्हणजे नक्की काय होतंय? अरे सईला समजून घेतो असं मला समजून घे ना यार. माझा जर चांगला मित्र असतास ना तर समजून घेतलं असतं, पण आज सईचा चांगला मित्र बन. उठ उठ पटकन. उठता नाही येणार रे, डोके सारखं बसावं लागतं. सुयश, तुला काय होतंय? अरे जुलाब, मोशन्स. शी, अरे डॉक्टर आहेस ना तू, मग कर ना स्वतःचा काहीतरी जालीम उपाय. कारण ही जर संधी हातनं गेली ना तर सही तुझ्या हातनं जाईल. अरे माझ्या हातात फक्त टिश्यू पेपर आहे रे सध्या. सही ही पेपरच आहे आणि तोही महत्वाचा, जो तुला सोडवायचा आहे. तेव्हा मी तिला घरीच थांबून ठेवतोय, तू लवकरात लवकर पोहोच. काय झालं दचकायला? काही नाही. माणूस असा तेव्हाच घाबरतो जेव्हा त्याच्या मनात चोर असतो. त्याला नक्की माहित असतं की तो काहीतरी चुकीचं करतोय.
मामा मी काहीच चुकीचं करत नाही आहे रे. सई तिच्या घरी एकटीच आहे आणि असं सणासुदीच्या दिवशी घरी कोणी एकटं बसावं का? अजिबातच नाही. म्हणूनच मी सुयशला तिच्या घरी पाठवलं. अरे आदित्य, तू मूर्ख आहेस का? लक्ष्मी तुझ्या घरचा पत्ता शोधत फिरते आणि तू तिला दुसऱ्याच्या दारी नेऊन सोडतोय. मामा मी तेच करतोय जे मला करायला हवं. तू तेच करतोय जे दादाला वाटतंय तू करावं. ठीक आहे, तसं तर तसं. तू काही म्हण आदित्य, पण आता लक्ष्मी कोणाच्या घरी चालत येणार हे नारद मुनीच ठरवतील. हा, पोचलास का रे? हो पोचलो ना. गुड. ढगात पोचलोय. हेवनच्या स्वर्गाच्या दारात पोचला तर वॉचमनने गेट उघडलं ना की दुनियेला टाटा बाय बाय. एक मिनिट, म्हणजे तू तिच्या घरी पोचलाच नाहीयेस? अरे तिच्या घरात एंट्री मारायला ही डिसेंट्री तर थांबली पाहिजे ना. अरे यार सुयश, ती तिकडे रेडी येऊन बसली असेल. तिच्या सरप्राईजची वाट बघत असेल ती. अरे इथे दर मिनिटाला मला सरप्राईज मिळते बघ. तिला वाट बघायची असेल ना तर बघू दे. तिथे माझी पण वाट लागली आणि हे बघ मला नाही जमणार. अरे पण काही नाही. आता या अवस्थेत मला कधी कुठे कसंही जायला जमणार नाही. मला खूप त्रास होतोय आणि तिलाही खूप त्रास होतो. अरे मग तिला ऍटलीस्ट फोन तरी कर. तुला तिच्या घरी जाता येत नसेल तर तिला तुझ्या घरी बोलून घे रे. जुलाब सोडून काहीतरी कर ना सुयश. करतो, लगेच करतो. हॅलो. हा मी घरी येऊ, पण मी आलेलं चालणार आहे का नक्की? नाही मी रेडी आहे, मी पूर्ण रेडी आहे. मी येते. सी यू सून. काय कॉम्रेड, करायची का फराळ सुरुवात? काय पर्याय नाहीये. तर कोर्टामध्ये असतो ना तर दिवाळीसाठी पुढची तारीख मागून घेतली असती. हे बघ, आता ना दिवाळी पुढे ढकलता येणार आहे ना दिवाळीची कामं. त्यामुळे चला पटापटा कामाला लागा. कामं आणि फराळाचे पदार्थ वाटून घ्यायचे का? 4 तर पदार्थ आहेत: लाडू, करंजी, शंकरपाळे, चकली. हाय 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 भाई, नुसत्या पदार्थांची नावं घेतलीस, दादाच्या हाताची चव आली जिभेवर. असं बेसनाच्या लाडू, तसं तुपाचं प्रमाण, पापुद्र आलेली करंजी, अशा खुसखुशीत शंकरपाळ्या, तुकडा पडू न देता अशा भरकर अशा गोल छान चकल्या पाडतो दादा. आणि असं हळवार असं तळतो आणि असं अलगद बाहेर काढतो रे चकल्या. हाय हाय हाय, हे फक्त दादालाच जमणार. खरंय खरंय. अरे वर्षानुवर्ष फराळ करणाऱ्या बायका सुद्धा कधी कधी चुकतात. म्हणजे कधी मोहनच कमी पडलंय तर कधी सारणच जास्त झालंय. पण मग आपल्याला जमणार काय? जमवावं लागणार. दादा महाराजांचा आदेश आहे तसं. ठीक आहे, आपण प्रयत्न करूया. पण दादा मामा, यार दादा मामा असायला हवा होता. दादाचं काहीतरी महत्वाचं काम असणार, त्याशिवाय तो असा सणासुदीला घर सोडून जाणार नाही बाहेर. काय रे? पण कळलं पाहिजे ना रे काय काम आहे ते. ए भाई मामा, तुझी काय ती फेकी विद्या का काय ते करून बघ ना. बघ काही दिसतंय का? सरप्राईज. सरप्राईज आनंदाची आणि सुखाची दारं उघडताना दिसत आहेत.
फक्त सणासुदीचे दिवस, त्यात मेघनाला दाखवण्याचा कार्यक्रम आहे आणि कोण कडमडलंय सकाळी सकाळी? हा, मी आहे तुमच्या मुलीचा हात मागायला आलोय. काय मुलगी हवी? अरे पण शिंच्या आहेस कोण तू? मी तुमचा मित्र दादा ब्रह्मे, आणि जर का सगळं जुळून आलं तर तुमच्या मुलीचा होणारा सासरा. अरे दात घ्या. अरे धक्काच दिलास तू मला. ते काय इंग्रजीत म्हणतात ते सरप्राईज. ओ डॉक्स, कुठे कुठे कुठे? कोण आहेस तू? अहो मी चंदू. कोण चंदू कोण? काय? हे हळू हळू हे बघ, दचकलो की त्रास होतोय मला. अहो तुम्ही मला ओळखलं नाहीत ना म्हणून मी ओरडलो. हा कोण आहेस तू? अहो काय डॉक्स तुम्ही असं करताय? सईताईंच्या सांगण्यावरून नाही का मी तुम्हाला किती वेळा घराबाहेर धक्के मारून बाहेर काढलंय, विसरला? हा ठीक आहे कळलं. बिराजदारांचा नोकर हळू हळू. हे बघा मी नोकर नाही, हवं तर मला हेल्पर म्हणा. हा हेल्पर चल मला आज जाऊ दे. चल. कशाला? आत कशाला? सई घरी एकटी आहे ना म्हणूनच आलोय. काय? हळू. हे बघ हे हेल्पर, तू ओरडलास ना की माझं प्रेशर वाढतंय. तुम्हाला आज जाता येणार नाही, तुम्हाला सईताईंना भेटता येणार नाही म्हणजे नाही. मी या घरचा होणारा जावई आहे. ते अजून ठरायचंय. हा मग ते लवकरच ठरावं म्हणूनच मला आज जावं लागेल. मला तिला घेऊन जावं लागेल. यांना कसं कटू? हा तुम्ही आज जाऊन काय करणार? सईताई आतमध्ये नाहीच आहेत. सई नाहीये मग तुम्ही? मी फक्त फराळ ठेवायला आलोय. सई नक्की नाहीये? नाही घरात बाकी कोणीच नाहीये? अजिबात नाही, तुम्ही निघा प्लीज मला आज जाऊ दे. अहो पण घरात कोणी नसताना तुम्हाला का आज जायचंय? तू फराळ ठेवायला आज चाललायस, मग तुझ्याबरोबर मला 2 मिनिटं येऊ दे. मला पण एक पार्सल डिलिव्हर करायचं, ते करून मी नाही म्हणजे नाही. मला तशी स्ट्रिक्ट ऑर्डर आहे, तुम्ही आज जाऊ शकत नाही. तू मला धक्के मार, लाथा बुक्क्या घाल, पण प्लीज मला नाही. नो नेवर. तुला सांगितलं होतं ना ओरडू नकोस. पार्सल डिलिव्हर झालंय. आता कोण आलं? दादा मामा? दादा आलेला नाहीये. अरे पण मग सरप्राईज. पैकी विद्या. त्याली काय नवीन सुरू केलंस तू मामा? अरे मी तुला सांगितलं होतं ना, सुखाची आणि आनंदाची दारं उघडताना दिसत आहे. जा दारात तुझ्यासाठी सरप्राईज आहे.